मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं अध्यक्ष महाराज। ऐकताय का अध्यक्ष महाराज? परंतु विरोधी पक्षाने त्याच्यावरती बहिष्कार घातला अध्यक्ष महाराज। हे बरोबर नाही अध्यक्ष महाराज। यांना ना ओबीसींची पडली आहे ना यांना मराठ्यांची पडली आहे। मग यांना कुणाची पडली आहे अध्यक्ष महाराज? विरोधी पक्ष नेते आपण जाहीर करून टाका की ओबीसींमधनं मराठ्यांना आरक्षण देण्याकरता आपली भूमिका काय आहे आपली भूमिका कमेंट करा। या सभागृहाच्या मार्फत मनोज जरांगेजींनाही आव्हान आहे, विनंती आहे, हात जोडून विनंती आहे अध्यक्ष महाराज, पाया पडून विनंती आहे अध्यक्ष महाराज, खरडून पुसून विनंती आहे अध्यक्ष महाराज की विरोधकांना फक्त राजकारण करायचं आहे। ठीक आहे, यांना बोलू द्या, मग आम्ही बोलतो। बोलू द्या, यांना बोलू द्या अध्यक्ष महाराज अगोदर कमेंट मध्ये, नंतर मी बोलतो। बोला, कमेंट करा। विषय हा महत्वाचा। ऐन वेळेला असा कोणाचा निरोप येतो, कोणाला फोन येतो, कोणाचा SMS येतो, कुणाचा फोन येतो अध्यक्ष महाराज? तो अदृश्य हात कुणाचा आहे? तो शरद पवारांचा तर नाहीये ना। आणि अध्यक्ष महोदय दुपारपर्यंत येतो म्हणणारे, बरोबर येतो म्हणणारे, आताना बरोबर येतो म्हणणारे, अचानक असं नाही म्हणणं वेळेवर योग्य नाही अध्यक्ष महाराज। आम्ही वाट बघत होतो ना अध्यक्ष महाराज। यांच्या बाहेर सभागृहाच्या बाहेर असा कोणीतरी बोलवता धनी आहे, तो सांगतो मराठा आरक्षणाच्या विषयात बैठकीला तुम्ही जाऊ नका। आमचा धनी कोण आहे हे आम्हाला माहिती आहे अध्यक्ष महाराज, पण यांचा धनी कोण आहे हे सुद्धा आम्हाला माहित झालंच पाहिजे। आणि म्हणून अध्यक्ष महोदय इशाराही काफी तोपर्यंत चालणार नाही अध्यक्ष महोदय। ओबीसीना वेगळं सांगा, मराठ्यांना वेगळं सांगा, दोघांची मांडं वेगळी लावा आणि प्रत्यक्ष मात्र राजकारण करा। हे असं चालणार नाही अध्यक्ष महाराज। काय म्हणतात ते ऐकून घ्या, काय म्हणतात ते ऐकून घ्या, उत्तर देऊ। अहो ऐकून घ्या काय म्हणतात ते। अहो ते काय म्हणतायत ऐकून तरी घ्या। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा मुळात वाद उभं करण्याचं पाप असं काय करता? ऐकून तर घ्या। महायुती सरकारने केलेला आहे अध्यक्ष महोदय। ऐकून तुम्ही बोला वडेट्टीवार साहेब, आम्ही ऐकतोय तुम्हाला, बोला तुम्ही। असं चालणार नाही सभागृह, तुम्ही ऐकून तर घ्या त्यांचं। ऐकून तर घ्या त्यांचं ऐकून तर घ्या तुम्ही। सभागृहाची बैठक 5 मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे। 5 मिनिटं झालेले आहे आणि पुन्हा आपण गोंधळाला सुरुवात करतो आहे। चर्चेशिवाय प्रश्न सुटणार कसा? अहो चर्चेशिवाय प्रश्न सुटणार कसा? कसा सुटणार आहे प्रश्न सांगा ना तुम्ही कमेंट मध्ये। मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं का ही भूमिका त्यांनी, पक्षीय भूमिका या सभागृहामध्ये तात्काळ जाहीर केली पाहिजे। एकच भूमिका जाहीर करा। मराठा समाज पाहतोय, ओबीसी समाज पाहतोय, आम्ही पण पाहतोय, तुम्ही पण पाहताय, सांगा भूमिका स्पष्ट करा अध्यक्ष महोदय। काल येतो सांगून हे येणार नाही, हा त्यांनी मराठा समाजाशी केलेला द्रोह आहे, यांनी माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय। गोंधळ आता माझ्याकडनं बघवणं होत नाही अध्यक्ष महोदय, मला माफ करा अध्यक्ष महोदय, मी माफी मागतो अध्यक्ष महोदय। विरोधी पक्ष नेते काय बोलतात ऐकून घ्या। ओबीसी वर्सेस मराठा हा वाद जो निर्माण झालाय अध्यक्ष महोदय, हे काय चाललंय अध्यक्ष महोदय? सभागृहाची बैठक 10 मिनिटांसाठी तहकूब केली जात आहे। 10 मिनिटं संपलेले आहे आणि पुन्हा एकदा हा कुस्तीचा फड रंगणार आहे। कारण का ह्याच्याचमुळे मराठा तरुणांचा, ओबीसी तरुणांचं भविष्य अंधारात टाकण्याचं काम हे लोक सगळे करतायत अध्यक्ष महोदय। म्हणून अध्यक्ष महोदय यांची भूमिका नेमकी काय? ह्याला स्वतंत्र आरक्षण पाहिजे की ह्याला ओबीसीतून आरक्षण पाहिजे हे जाहीर करावं अध्यक्ष महोदय। यांना कशातून आरक्षण पाहिजे अध्यक्ष महाराज सांगा, आम्हाला माहिती नाहीये। यांना मागच्या दारानं आरक्षण पाहिजे की पुढच्या दारानं आरक्षण पाहिजे? प्रत्यक्ष बैठकीच्या वेळेला पळ का काढला अध्यक्ष महोदय? आणि तो पळ काढला तो कोणाच्या मेसेजवर ना काढला। हा असा पळ काढणं योग्य नाही अध्यक्ष महोदय।
यांनी कुणाच्या सांगण्यावरनं पळ काढला? अध्यक्ष महोदय यांनी सांगितलं पाहिजे. हे शरद पवारांचं नाव का घेत नाही अध्यक्ष महोदय? कुठे माशी शिंगली कुठे? ही माशी शिंगली कुठे? कुठे शिंकली माशी अध्यक्ष महोदय? हा गोंधळ स्वतःचा पाप लपवण्यासाठी आहे. असं चालणार नाही या सभागृह. लोकांनी जे पाप सभागृह करून असं चालू शकत नाही. ओबीसी सभागृह असं चालू शकत नाही. निर्माण केली. हे पाप कुणाचं आहे अध्यक्ष महोदय? माहिती आहे का तुम्हाला? सांगा. त्यांना बोलू दे, त्यांना बोलू दे. तुम्ही खाली पाठी बसा, खाली बसा. सभागृहाची बैठक ही पाऊण तासासाठी 45 मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे. मी आता ओढून ओढून थकलेलो आहे. मी आता आराम करणार आहे. पुढच्या 45 मिनिटासाठी मी हा गोंधळ थांबवतो आहे. धन्यवाद.